विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया ही पार पडलेली आहे आणि त्यामध्ये उमेदवार आपण मिळतं मोठ्या खूप व्यस्त होते. आता उमेदवारांना व्यस्त आहेत की ते फ्री झाले आहेत की ते अजून टेन्शन आहे हे त्यांनाच विचारूया. आपल्याबरोबर राहुल नार्वेकर आहेत. सर, काय सांगाल? विधानसभेचं मतदान प्रक्रिया ही काल पार पडलेली आहे. तुम्ही आता फ्री झाला माइंडनी की अजून टेन्शन आहे? टेन्शन मुळीच नाही आहे, पण होय अत्यंत व्यस्त होतो. गेला महिना दीड महिना सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी, परिवारजन हे सगळे निवडणुकीच्या कार्यक्रमात आणि निवडणुकीच्या तयारीत होते आणि त्यामुळे कोणालाच वेळ मिळाला नव्हता. तर आता थोडा मोकळा वेळ मिळाला आहे, त्यामुळे ज्या गोष्टी आपल्याला करायला आवडतात पण करता आल्या नव्हत्या त्या करण्याचं आज संधी मिळाली आहे. तर असंच पुस्तकांचं वाचन आहे, परिवाराबरोबर वेळ देणं आहे, मुलांबरोबर वेळ देणं आहे, त्याचप्रमाणे थोडंसं गॉल्फ वगैरे खेळणं आहे. असं जे आवडतात त्या गोष्टी करायच्या. तुमचा पोशाख पण आज काहीतरी वेगळा दिसतं. नेहमी तुम्ही बघितलं तर कुर्ते आणि ह्याच्यामध्ये असायचं, पण आज तुम्ही एकदम रिलॅक्स मोडमध्ये असं वाटतंय कारण की दीड महिना आपल्या प्रचारामध्ये गेलेला आहे. तर काय सांगाल? आज घरीच आहे त्यामुळे थोडंसं रिलॅक्स. त्यामुळे जेवढं आराम करता येईल, जेवढं मित्रांना भेटता येईल, परिवारजनांना भेटता येईल, तेच सगळं चालू आहे. आपल्याकडून कुलाबा परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार देखील केला गेला, पण कुठेतरी मतदानाचा टक्का हा कुलाब्यामध्ये कमी झाला आहे. काय सांगाल? नाही, कमी झाला नाही आहे, वाढला आहे. कुलाबा मतदारसंघात सर्वात कमी मतदान राज्यातलं होताना दिसून आलेलं आहे. यापूर्वीही 2019च्या विधानसभा निवडणुकीत 38% मतदान झालेलं. 2024च्या लोकसभा निवडणुकीत ते 43%पर्यंत गेलं आणि आता 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत 44.49% मतदान झालेलं दिसलं. मतदानाचा टक्का वाढलेला आहे, परंतु तो अजूनही समाधानकारक नाही आहे. या मताशी मी सहमत आहे. पण कुठेतरी बघितलं तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे गावखेड्यामध्ये मतदानाचा टक्का हा खूप वाढलेला आहे, पण आपलं जे मुंबई शहर आहे त्याच्यामध्ये कुठेतरी नागरिकांनी मतं करण्यापेक्षा कुठे लांबवले गेले, त्यावरती काय बोलाल? नाही, मला वाटतं राज्यातच एकूण मतदानाचा टक्का वाढलेला आहे, परंतु हो, अजून स्कोप आहे वाढायला. आणि शेवटी संविधानाने देशातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीला पण एक मताचा अधिकार दिला आहे आणि गरीबातल्या गरीब व्यक्तीला पण एकाच मताचा अधिकार दिला आहे. त्यामुळे हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा अधिकार आहे आणि संविधानाने दिलेल्या या आदेशाचं पालन करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि त्यामुळे त्या प्रत्येक नागरिकांनी मतदान हे केलंच पाहिजे असं माझं ठाम मत आहे. 2 दिवसावर निकाल आहे, किती धाकधूक वाटते मनामध्ये? मुळीच धाकधूक नाही. मी तुम्हाला आश्वासित करतो, खात्री देतो, कुलाबा विधानसभेत भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार हे गेल्या वेळेपेक्षा दुप्पट मार्जिनने निवडून येतील. पण आता एक्झिट पोल समोर येते, एक्झिट पोलमध्ये कुठे कमी फरकाने आघाडी आणि युतीमध्ये काही कमी फरक आहे मतांमध्ये. एक्झिट पोल्स ठीक आहे, त्यांनी आपलं आकलन दिलेलं आहे या विषयातलं, परंतु माझं असं प्रामाणिक मत आहे की महायुतीला 175 जागा मिळतील. कारण की मागच्या याच्यामध्ये आपण 105 वरती होतात, आता काय वाटतं आता तुमचं? भाजप साधारण 100-105 पर्यंत राहील असं माझं मत आहे. काय सांगते यंदा निवडणुकीमध्ये जे अपक्ष आहेत त्यांची म्हणजे त्यांची पण संख्या ही वाढेल, त्यांना तुम्ही कुठे साथ देणार आहे? बघा, शेवटी मला तर खात्री आहे की आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल, परंतु अपक्षांबरोबर व इतर पक्षांबरोबर पूर्ण बहुमत असताना पण ह्यापूर्वी आम्ही सोबत घेऊन काम केलेलं आहे. ह्यापुढेही तशीच भूमिका राहील आणि निश्चितपणे समविचारी असे जे अपक्ष आणि छोटे पक्ष असतील त्यांना सोबत घेऊन काम करण्यात काहीच अडचण वाटत नाही मला. कारण की आघाडीचे लोक देखील आता म्हणाले की आमचं सरकार बनणार आहे. राऊतांनी देखील आज वक्तव्य केलेलं आहे. जेव्हा जेव्हा राऊत एखादी घोषणा करतात तेव्हा त्यांच्या मनात ती भीती असते की त्याच्याबरोबर उलट होणार आहे, म्हणून ते एक परसेप्शन क्रिएट करायला बघतात. मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगू शकतो की संजय राऊत हे संपूर्णपणे घाबरलेले आहेत आणि त्यांना निकाल हा स्पष्ट दिसतो आहे, त्यामुळे अशा वायफळ घोषणा ते करतात. कारण की आज त्यांची बैठक पण महाविकास आघाडीची बोलवण्यात आलेली आहे, कारण की ते त्यांची सत्ता येणार असं त्यांना पूर्ण ठाम मत आहे. बघूया 23 तारखेला तर निकाल येईल समोर. एक घटना घडलेली आहे काल वर्ली या ठिकाणी. जे आपले शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांच्याकडनं राज ठाकरेंचं एक पत्र व्हायरल करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता मनसेकडून त्यांच्यावरती कारवाई करण्यात येत आहे. मला या विषयातली कल्पना नाही आहे, पण माहिती घेऊ. पण हा प्रकार घडलाय तो बरोबर आहे का? कुठे पत्र व्हायरल? मला माहितीच नाही हा विषय, मी कसं सांगू शकतो बरोबर की चुकीचं. धन्यवाद. कॅमेरा पर्सन राजू बारोटचा मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.